नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, आजचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे, ज्या विषयाची आगामी काळामध्ये जे आपल्या दोन भरत्या होणार आहेत, ती वनरक्षक असेल किंवा दारूबंदी पोलीस असेल, या दोन्ही भरतीसाठी जो आपला एकदम महत्त्वाचा विषय आहे तो आहे इंग्रजी व्याकरण. आणि ज्या विषयाची आपल्याला आपल्या मनामध्ये खूप जास्त भीती निर्माण झालेली आहे. तर हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून इंग्रजीला महत्त्वाचे घटक कोणते आहेत, अभ्यास करायचं कसा आहे आणि नेमकं मनामध्ये भीती काय आहे आपल्या. तर इंग्रजी व्याकरण असा विषय आहे, आता बरेचसे विद्यार्थी त्यांनी पोलीस भरती केली असेल किंवा अजून कोणत्या परीक्षा दिल्या असतील, त्या विद्यार्थ्यांना थोडंसं इंग्रजी व्याकरण कमी येत असेल, पण हरकत नाही. आपल्याला सिलेबसनुसार जर आपण पाहायला गेलं तर काही असे घटक आहेत ज्यातनं सुद्धा आपण स्कोर करू शकतो. म्हणजेच काय आहे, तर आगामी काळामध्ये जे इंग्रजी व्याकरणचे आपल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण इथे बघणार आहोत. आणि लक्षात ठेवायचं, इथं व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती मिळेल. तर मित्रांनो, सुरुवात करूया. सुरुवात कुठून करायची आहे? विद्यार्थी याच्यामध्ये खूप जास्त कन्फ्युज आहेत की सर आम्हाला अजून माहित नाहीये की इंग्रजी व्याकरणामध्ये घटक कोणते आहेत. लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही दोन्हीही परीक्षांचा अभ्यास करत असाल, म्हणजेच कुठल्या, तर समजा दारूबंदी पोलीसचा अभ्यास करत असाल किंवा वनरक्षकचा अभ्यास करत असाल, हरकत नाही. दोन्ही भरतीसाठी आपल्याला आधी अभ्यासक्रम समजून घेणं गरजेचं आहे. आता बघा, कोणत्याही परीक्षेचा अभ्यासक्रम जो आहे तो त्या परीक्षा पद्धतीमध्ये किंवा योजनेमध्ये समाविष्ट असतो. अभ्यासक्रम म्हणले की लक्षात ठेवायचं, दोन्हीही परीक्षा ज्या असतील, कोणत्या, वनरक्षक आणि दारूबंदी पोलीस, त्यासाठी आपल्याला महत्वाचे काही ग्रामरचे टॉपिक करणं अत्यंत महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल, लक्षात ठेवायचं, जो इंग्रजी व्याकरणचा सिलेबस आहे त्यामध्ये बेसिक ग्रामर करणं महत्वाचं आहे. आता या ग्रामरमध्ये घटक कोणते कोणते असतात, आपण जर PYQ एकदा चेक केले, म्हणजे मागील वर्ष परीक्षेमध्ये बघितल्या, त्यामध्ये आपल्याला असं जाणून येतं की काही जे घटक आहेत त्यावर तुम्हाला हमखास प्रश्न विचारले जाणार आहेत आणि ते घटक आपण अजिबात स्किप करून चालणार नाही. मित्रांनो, लक्षात ठेवायचं, ही जी भीती आहे मनामध्ये, ती भीती पहिला काढून टाका. आज ना उद्या आपल्याला अशा काही परीक्षा आहेत बघा, पुढे जरी गेल्यावर सगळ्यांना माहित आहे की आगामी काळामध्ये अशी काही परीक्षा MP सुद्धा घेणार आहे. आणि लक्षात ठेवायचं, जरी सुद्धा समजा आता सध्या तर आपले TCS वगैरे परीक्षा घेतील, पण त्यामध्ये इंग्रजी महत्वाचंच आहे. मग जेव्हा तुम्ही स्वतःची थोडी पात्रता वाढवता, तुम्हाला एखाद्या विषय अजून थोडासा चांगला करणं अपेक्षित आहे. आता लक्षात ठेवायचं, या इंग्रजी व्याकरणच्या घटकामध्ये महत्वाचं काय आहे, तर अभ्यासक्रमामध्ये काय सांगितलेलं आहे, तर पहिली गोष्ट ते म्हणजे तुमचे घटक तुम्हाला माहिती पाहिजे. आता बघा, जरीही समजा आपल्याला समजा वनरक्षकला 15 प्रश्न आहेत किंवा दारूबंदी पोलीसला आपल्याला 30 प्रश्न आहेत. आता आपण जर एक सारासार विचार केला तर लक्षात ठेवायचं, आपल्याला काही बेसिक घटक येणं अपेक्षितच आहे. म्हणजे काय, तर शब्दांच्या जाती तुम्हाला आल्याच पाहिजेत. बघा, मी का सांगतोय, लक्षात ठेवायचं, शब्दांच्या जाती जशा मराठीमध्ये आहेत तशा त्या इंग्रजीमध्ये सुद्धा आहेत. म्हणजे आपल्याला येत नाही असं काहीच नाही. आपण थोडंफार मराठी व्याकरण आधीच केलेलं आहे. आता मला असं विचारायचंय, मराठी व्याकरण ज्याला चांगलं जमतं त्याला 35% 40% इंग्रजी व्याकरण चांगलंच जमणार. मित्रांनो, शब्दांच्या जाती हा जो घटक आहे, जो मराठी व्याकरणला आहे, तो इंग्रजीला सुद्धा आहे. लक्षात ठेवायचं, फक्त आपल्याला काय करावं लागेल, काही नियम वेगळे करावे लागतील. आता बघा, या शब्दांच्या जातीमध्ये तुम्ही पाहायला गेलं तर समजा नाऊन आहे किंवा प्रोनाऊन असेल किंवा तुमचा ऍडजेक्टिव्ह आहे किंवा वर्ब आहे, म्हणजे सुरुवातीच्या 4 झाल्या, कोणत्या, नाम झालं, सर्वनाम झालं, विशेषण झालं आणि तुमचं क्रियापद झालं. ऍडव्हान्स 4 कोणत्या आहेत, तर पुढच्या ऍडवर्ब असेल किंवा प्रिपोजिशन असेल किंवा कंजक्शन असेल किंवा इंटरजेक्शन असेल. ठीक आहे. आता बघा, मी हे वारंवार एकदम तुम्हाला बेसिक का सांगतो, कारण विद्यार्थ्यांनी सुरुवात कुठनं करायची आहे, पहिल्यांदा अभ्यासक्रमामध्ये हे समजून घ्या, तुम्हाला शब्दांच्या 8 जाती करणं अपेक्षित आहे. बरं, आता मला सांगा, तुम्ही जर एखादा PYQ पेपर बघितला, वनरक्षकचा बघा किंवा तुम्ही दारूबंदीचा बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला हमखास शक्यतो एखादा वर्बला क्वेश्चन असेल. आता वर्ब मध्ये एक सब टॉपिक घ्यायचा, टेन्स. बरोबर, म्हणजे काय, वर्ब मध्ये क्वेश्चन आहे, टेन्सला क्वेश्चन आहे किंवा तुमच्या प्रिपोजिशनला क्वेश्चन असेल किंवा कंजक्शनला क्वेश्चन असेल. यांची नावं मराठीमध्ये काय आहेत बघा, क्रियाविशेषण झालं, शब्दयोगी अव्यय झालं, तुमचं उभयान्वयी अव्यय झालं आणि केवळपूर्वी. जशा मराठीमध्ये जाती आहेत तशा इंग्रजीमध्ये आहे. बरं, वेगळं काही आहे, ज्या वेगळ्या असतील तुम्हाला ते शिकवलं जाईल. म्हणजे म्हणण्याचा उद्देश नाहीये, आपण मनामध्ये एक ठाण घेतलेले आहे, आपण मनामध्ये निश्चय केलाय की मला आगामी काळामध्ये 2 परीक्षा चांगल्या द्यायच्या आहेत आणि त्यासाठी जर मी इंग्रजी व्याकरण करत नसेल, भलेही मला मोठे मोठे बाकीचे काही विषय चांगले येत असतील, पण इंग्रजी व्याकरणला डावलून चालणार नाही. ज्या गोष्टी बेसिक आहेत त्या तर हमखास कराव्या लागतील. म्हणजे या शब्दांच्या जातीवर सुद्धा मला फोकस करून सुरुवात करावी लागेल. आता या बऱ्यापैकी जाती आपण मराठीमध्ये केलेल्या आहेत. आता लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही हे 8 घटक करणार आहात, 8 घटक व्यवस्थित करा. काय करणार, चला, नामाचे प्रकार केले,
बरोबर. सर्वनामाचं बेसिक त्याचे प्रकार केले, सर्वनामाचे प्रकार जास्त आहेत त्याच्यावर प्रश्न विचारू शकतात एरर स्पॉटिंगला. म्हणजे काय, तुम्हाला स्पॉटिंग द एरर किंवा स्पॉट आउट द एरर म्हणून असा एक क्वेश्चन असतो ज्यामध्ये वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्यामध्ये एका ठिकाणी तुम्हाला चुकीचं काहीतरी शब्द दिला जातो, तुम्हाला तो शब्द पर्यायामध्ये ओळखायचा आहे. लक्षात. म्हणजे जर मला असं कळालं की जर मी प्रत्येक घटक केला तर मला प्रत्येक घटकावर सुद्धा समजतं की एरर स्पॉटिंग नावाचा काहीतरी घटक येतो. म्हणून लक्षात ठेवायचं, नाऊन पासून इंटरजेक्शन पर्यंत प्रत्येक घटक महत्वाचा आहे. लक्षात. मग आपली सुरुवात कुठनं करायची आहे, हे सगळे आधी बेसिक टॉपिक करा. बघा लक्षात ठेवायचं, सुरुवात करत असताना हा फ्लो मेंटेन करा. नाऊन झालं, नाऊन झाल्यावर व्यवस्थित त्याचं आर्टिकल करा. आर्टिकल झालं व्यवस्थित प्रोनाऊन करा, मग ऍडजेक्टिव्ह करा, मग एखादा टॉपिक डिग्री सुद्धा करून घ्या. म्हणजेच काय, एका टॉपिकला तुम्हाला एक टॉपिक एक्स्ट्रा करावा लागेल. आता जरी हे 8 टॉपिक असतील तर लक्षात ठेवायचं यापेक्षा एकदम वेगळे असणार आहे. बघा प्रश्न फिक्स कशावर आहेत, तर वर्ब झाला, टेन्स झाला, प्रोनाऊन झाला, प्रिपोजिशन, कंजक्शन. त्याचबरोबर अत्यंत महत्वाचा, त्याशिवाय आपली परीक्षा पूर्णच होऊ शकत नाही, तो सगळ्यांनाच घटक माहिती आहे, तो म्हणजे व्हॉइस आणि स्पीच. मित्रांनो, या 2 टॉपिकवर दोन्हीही परीक्षेला हमखास प्रश्न आहेत. वनरक्षक आहे, दारूबंदी पोलीस आहे, दोघांना प्रश्न आहेत. म्हणजे काय, तो टॉपिक मला आलाच पाहिजे. आता विद्यार्थ्याच्या मनामध्ये असं असेल, सर ठीक आहे तुम्ही सांगताय की बाबा 2 टॉपिक महत्वाचे आहेत, मग आम्ही हेच 2 टॉपिक केले तर चालेल का? मित्रांनो, हे 2 टॉपिक कराच, पण हे थोडेसे ऍडव्हान्स मध्ये येतात. हे सगळं पहिला बेसिक करावं लागेल. म्हणजे जर मी हे जरी बेसिक केले, या वर्ब टॉपिकला अटॅच करून मला 2 टॉपिक हे घ्यावे लागतात. मग आपण काय करूया, आता आपण सिलेबस सगळा म्हणजे आपला अभ्यासक्रम व्यवस्थित बघितलेला आहे. हा तुमचा बेसिक ग्रामरचा अभ्यास आहे. आणि लक्षात ठेवायचं, कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये सगळेच टॉपिक दिले जात नाहीत. कधी असं वाचलंय का की बाबा चला अभ्यासक्रमामध्ये इंग्रजी व्याकरणचा अभ्यासक्रम, नाऊन, प्रोनाऊन, ऍडजेक्टिव्ह, डिग्री, वर्ब, टेन्स, व्हॉइस, स्पीच असं वाचलंय का? नाही. ते जनरल शब्द टाकतात. काय टाकतात? बेसिक ग्रामर, रूल्स, वोकॅब्लरी, इडियम, फ्रेजेस. म्हणजेच काय, 4-5 शब्दामध्ये, 6-7 शब्दामध्ये सिलेबस संपून जातो. हे त्यांचं काम आहे. आपलं काम आहे तो सिलेबस तुम्हाला डिकोड करता आला पाहिजे. लक्षात ठेवायचं, शब्दांच्या जातीबरोबरच तुम्हाला हे 2 टॉपिक करावे लागतील. मग आपण काय करूया, तर ह्या जे काही आपल्याकडे घटक आहेत त्या घटकांमध्ये आपण 3 भाग करूया, म्हणजे एकदम सोपं होऊन जाईल. आता तयारी करायचीच आहे. आता आपल्या मनामध्ये निश्चयच आहे की बाबा काही करून मला 2 परीक्षा द्यायच्या आहेत किंवा एखादी परीक्षा कुठलीही असेल. आता मला असं वाटते की आपण जर त्याचं व्यवस्थित नियोजन केलं, नियोजन काय केलं तर सोपे घटक करून घेतले किंवा त्याच्यानंतर मध्यम स्वरूपातले केले, आणि जे खरंच अवघड आहेत त्याला थोडा जास्त वेळ देऊन, किंवा जरी मी या 2 सेक्शन मध्ये लक्ष दिलं, भर दिला, तरी मला चांगले मार्क्स पडू शकतात. मग हे लक्षात ठेवायचं, इंग्रजी व्याकरण तुमच्या मनामध्ये जी भीती निर्माण झालेली आहे ती आधी भीती कमी करावी लागेल. तर असा कोणीच नाहीये की ज्याला इंग्रजी व्याकरण येतच नाही. आपण एवढं मठ्ठ किंवा एवढं ढ सुद्धा नाही. आपण 6वी मध्ये, 7वी मध्ये, 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वीला काही ना काहीतरी करून इंग्रजीला मार्क पाडलेले आहे. मग आता फक्त मला स्पर्धा परीक्षा करायची आहे, तर मला काही नियम येणं गरजेचं आहे, मला त्याच्यामध्ये काही अजून एक्स्ट्रा गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. मग हे लक्षात ठेवायचं की स्वतःला कमी लेखायचं नाही. मला काहीतरी येते, मी एखादा चांगला कोर्स केला, एखादं पुस्तक वाचलं, रिव्हिजन केली, टेस्ट दिली, तर मी माझा स्टँडर्ड वाढवणार. ठीक आहे. असंच बसलो, अरे माझं काय होणार, मला कसं काय जमणार, मला येतच नाही, मला इंग्रजी व्याकरण शिकून लय वर्ष झाले. अरे ठीक आहे, आपल्याकडे वेळ आहे, वेळेचा उपयोग चांगला केला की त्याचं होऊन जातं परत चांगलं. ठीक आहे. लक्षात ठेवायचं. आता आपण काय करूया, या 3 भागामध्ये सगळे घटक डिवाइड करूया. बघा सुरुवातीला मला हे सांगावं लागेल की आधी तुमच्या मनामध्ये जो प्रश्न आहे की मला भीती वाटते ते जास्तीत जास्त उच्चारू नका. आधी काय करूया, स्ट्रॅटेजी करूया, नियोजन करूया. काय करूया, सोपे घटक पहिला घेऊया. आता बघा कधी पण लक्षात ठेवायचं, इंग्रजी व्याकरणाची सुरुवात करताना सेंटेन्स स्ट्रक्चर म्हणजे वाक्याची रचना हा एक अत्यंत सोपा घटक आहे. बरोबर. म्हणजे शब्द काय असतात, वाक्य तयार कसं होतं, फ्रेज काय असतं, क्लॉज काय असतो, हे सगळं बेसिक आहे. पण त्याचबरोबर आपण प्रॉपर सुरुवात करत असताना शक्यतो नाउन सुरुवात करतो, म्हणजे नाम. ठीक आहे. नाम झाल्यावर किंवा सर्वनाम म्हणजे प्रोनाऊन झाल्यावर आपण लगेच, बघा काही विद्यार्थ्यांना आर्टिकल थोडासा अवघड वाटतो किंवा मध्यम वाटतो. मी त्या आर्टिकल घेऊ शकतो कारण खरंच तो टॉपिक मध्यम स्वरूपातला आहे, एवढा सोपा नाहीये. अजूनही विद्यार्थ्यांना ऍन कुठं वापरायचं हे कळत नाही, आणि कुणीही पीवायक्यूचा प्रश्न काढायचे, प्रश्नपत्रिका बघायच्या, अंदाज आपल्याला इथं असं तोंडी येत नाही. एखादं पुस्तक फॉलो करताय, पुस्तक वाच, तुमच्या लक्षात येईल की दोन्ही परीक्षेला समसमान एका दुसरा प्रश्न आर्टिकलला जाणार, आणि आर्टिकलला प्रश्न जाणार तर तो ऍन वर शक्यतो जास्त जाऊ शकतो.
काही विद्यार्थ्यांना अवघड सुद्धा वाटू शकेल, त्यांनी कमी जास्त आपापलं टॉपिक लक्षात ठेवू शकता. मी एक जनरल विद्यार्थ्यांच्या मनामधला प्रश्न सांगतोय की सोपे कुठले आहेत, मध्यम आणि अवघड कुठले आहेत. ठीक आहे, आता सोप्याकडे लक्ष द्यावं लागेल जास्त, तर पटपट काय करायचं, नाम, सर्वनाम, त्यानंतर तुमचा ऍडजेक्टिव्ह जो आहे म्हणजेच काय तर विशेषण, हे टॉपिक पटपट करून घ्यायचे. आणि बघा आता असं नसणार आहे की चला त्यांनी ठरवलं की प्रत्येक टॉपिकला एक एक प्रश्न टाकायचा, असं शक्यतो नसतं. शब्दांच्या जातीवर आधारित 4-5 प्रश्न पडणार, वोकॅब्युलरीवर आधारित 5-6 प्रश्न पडणार. मग एका दारूबंदी पोलीस परीक्षेला काही 2-3 घटक वेगळे आहेत, जसं की तिथं पॅसेज आला, तिथं एरर स्पॉटिंग आलं, तिथं पॅराजंबल आलं. मग आपण सविस्तर स्ट्रॅटेजी करूया, नियोजन करूया व्यवस्थित. ओके, सोपे घटक सुरुवातीला मी घेतले. सुरुवात मला इथूनच करायची आहे की माझ्या इंग्रजीमध्ये एवढा माझा अभ्यासक्रम आहे, तर मी आधी काय करतो ते सोपे सोपे घटक करून घेतो. ठीक आहे, सुरुवातीला नाम केला, सर्वनाम केला, करत असताना लक्षात ठेवायचं त्याचे प्रकार केले, त्याच्यामध्ये काही नियम आहेत का ते सुद्धा करावं लागेल व्यवस्थित, एक वचन अनेक वचन जे काय असेल. ठीक आहे, ओके, म्हणजे हे 2 कर्ते झाले. त्यानंतर जो याच्यानंतर टॉपिक येतो तो येतो क्रियापद. आणि मला असं वाटते क्रियापद थोडासा व्हास्ट आहे आणि क्रियापदावर आधारित तुम्हाला बरेचसे प्रश्न विचारले जातात. मी क्रियापद या ठिकाणी घेतो, वर्ब, बरोबर, म्हणजे क्रियापद. आता या क्रियापदाला लागूनच तुमचा अजून एक टॉपिक आहे, तो आहे टेन्स. टेन्स हा मध्यम स्वरूपातला आहे. परीक्षेला एखादा प्रश्न विचारतात, टेन्स बदला किंवा टेन्स ओळखा, आणि इथं अजिबात चुकायची गरजच नाहीये. टेन्स ओळखायचा, टेन्स कन्वर्ट करायचा, हे तुम्हाला बेसिकच माहिती पाहिजे. बरं, सुरुवातीला आपण होतो 8वीला असेल, 10वीला असेल, 11वीला असेल, त्यावेळी आपण फक्त रट्टा मारण्याची कामं केलेली आहेत, तुम्ही सुद्धा आणि मी सुद्धा, पण ती गोष्ट वेगळी होती. आता मात्र आपण स्पर्धा परीक्षा करतो आणि मला माहित आहे जर मला त्यातले काही नियम माहिती झाले तर मी बरोबरचा प्रश्न आला त्याचं उत्तर बरोबर काढू शकतो, मार्क मिळू शकतो. आता आपलं ध्यान काय ठेवा, तर मला एखादा प्रश्न सॉल्व्ह करता येतो, मी हेच वाचणार, मी हेच करणार, त्याचं बरोबर उत्तर काढणार. उत्तर काढणं अपेक्षित आहे. खूप जास्त वाचलं म्हणजे सगळेच हुशार होतात किंवा सगळ्यांना चांगले मार्क पडतात असं नाही. जेवढं परीक्षेला महत्वाचं आहे त्याच्यावर जास्त भर द्या. तर इंग्रजी व्याकरण हा तुमच्या मनात एक काय त्याला आपण काय दबा धरून बसलेला आहे, तर तुम्हाला येतच नाही. तर असा काय विचार करू नका. ओके, टेन्स आपण टॉपिक इथं केला, कशामध्ये, मध्यम मध्ये. आता बघा इथं ऍडजेक्टिव्ह संपला, वर्ब संपला. आता त्याच्यानंतर जे मी लहान लहान टॉपिक पकडतो तो म्हणजे, लहान म्हणण्यापेक्षा जो महत्वाचा आहे तो म्हणजे व्हॉइस आणि स्पीच. विद्यार्थ्यांना स्पीच म्हणजे कथन, व्हॉइस म्हणजे प्रयोग. ओके, आणि याच्यावर 100% प्रश्न आहेत मित्रांनो. बघा पुन्हा मी अवघडला का गेलो, कारण अगेन याच्यामध्ये अनेक नियम आहेत. व्हॉइस कन्वर्ट करा हा 100% प्रश्न असतो. स्पीच कन्वर्ट करा, कशाचं, डायरेक्टचं इनडायरेक्ट, ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह व्हॉइस, हे प्रश्न असतात, अजिबात डावलायचे नाहीत. आणि लक्षात ठेवायचं अवघड मध्ये असं वाटतंय याला थोडासा शिकायला वेळ लागतो, पण एकदा का तुम्हाला शिकवून सांगितलं, एकदा तुमच्या लक्षात आलं, तुम्हाला कधीही विसरून जाणार नाही. आणि कुठली परीक्षा घ्या, तुम्हाला उद्या वाटलं की सर ठीक आहे आता आम्ही वनरक्षक झालो आहोत, आता मी डिग्र्या पूर्ण करतो, आमचं राहिलेले शिक्षण पूर्ण करतो, उद्या एमपीएससी मध्ये सुद्धा तुम्हाला इंग्रजी व्याकरण आहेच. म्हणून लक्षात ठेवायचं आता सगळ्या गोष्टी करून घ्या, वेळ आपल्याकडे अजून चांगला आहे, त्याचा फायदा करून घ्या. ठीक आहे, अवघड तिकडे घेतला. बघा काही विद्यार्थ्यांना हे टॉपिक मध्यम पण वाटू शकतात किंवा हे टॉपिक सोपे पण वाटू शकतात, पण एक जनरल जर पाहिलं तर मी त्याचा एक तुम्हाला आढावा सांगतो. ओके, व्हॉइस झाला, स्पीच झाला, त्याच्यानंतर प्रिपोजिशन नावाचा टॉपिक आहे. बघा प्रिपोजिशन आणि कंजक्शन हे मध्यम स्वरूपातले आहेत. जसं मराठी व्याकरणामध्ये शब्दयोगी आणि उभयान्वयी आहेत, तेच दोन तुम्हाला इथे टॉपिक आहे. ठीक आहे, शब्दयोगी अव्यय आणि उभयान्वयी अव्यय. महत्वाचं काय आहे, तुम्हाला फिल इन द ब्लँकला प्रश्न विचारले जातात. आलं लक्षात, एकदम बेसिक आहे. ठीक आहे, ओके, त्याच्यानंतर ओके इकडे मी घेतलेलं आहे. ओके, इंटरजेक्शन सगळ्यात सोपा टॉपिक आहे. काय, केवळ प्रयोगी अव्यय, सेम मराठी मधला. ठीक आहे, त्याच्यानंतर लहान लहान टॉपिक कुठले आहेत बघा, तर वाक्याचा मूड ओळखा हा लहान टॉपिक आहे, मी लहान लहान इथे घेतो. वाक्यामधला क्वेश्चन टॅग सांगा हा एक लहान टॉपिक आहे. याच्यावर तुम्हाला पटापट म्हणजे पटपट एक 2-3 लेक्चरला तुमचं सगळं संपून जातं, पण मध्यमला थोडा वेळ द्यायचा, अवघडला थोडा जास्त वेळ द्यायचा. ठीक आहे, कारण त्याच्यामध्ये नियम जास्त येतात. ओके, त्याच्यानंतर टाइप्स, सेंटेन्सचे टाइप्स कुठले कुठले महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर पंक्च्युएशन मार्क म्हणजे विराम चिन्हांचा वापर. म्हणजे बघा मी सारासार काय केले, जे वनरक्षकला 15 प्रश्न पडतात आणि जे दारूबंदी पोलीसला 30 प्रश्न पडतात त्यांचा मी एक तुम्हाला जनरल आवाका दिलेला आहे. आता दारूबंदी पोलीसला काय केले, जसं त्यांनी म्हटलं असेल की बाबा स्तर तुमचा नॉर्मली शालांत परीक्षेचा आहे, मला असं वाटते
दारूबंदी पोलीसला थोडासा स्टँडर्ड सिलेबस आहे. लक्षात त्यांनी काय केले, दारूबंदी पोलीसला काही घटक वेगळे घेतलेले आहेत. म्हणजे लक्षात ठेवायचं, जेव्हा जसे वनरक्षकला 15 प्रश्न आहेत, दारूबंदी पोलीसला 30 प्रश्न आहेत इंग्रजी व्याकरणाला. म्हणजेच काय, त्यांच्याकडे एक्स्ट्रा 15 प्रश्नाचं मार्जिन शिल्लक आहे. म्हणून त्या एक्स्ट्रा 15 प्रश्नाला ते काय करतात, शक्यतो थोडंसं अवघडला आपण जाऊया. पॅसेज म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, उतारा वाचन करायचं आहे, त्याच्यावर तुम्हाला प्रश्न सोडवायचे आहेत. आता उतारा वाचनाला 4-5 प्रश्न असतात, पण होतंय काय, उतारा वाचायला वेळ जास्त जातो आणि आपलं इंग्रजी व्याकरण आपण जास्त केलेलंच नाहीये. मग आपण तसं वेळ काय लावावं लागेल, जरा उतारे एकदा बघून घ्यावे लागतील. उताराला वेळ किती लागतो ते पण बघून घ्यावं लागेल. काही टेक्निक आहेत की त्याच्यामध्ये तुम्हाला मी सविस्तर सुद्धा सांगत जाईल. पण लक्षात ठेवायचं, वेगळा सिलेबस कुठला आहे, जो वनरक्षकला नाही पण दारूबंदी पोलीसला आहे, तर तो पॅसेज आहेत, त्याच्यानंतर पॅरा जम्बल्ड आहेत, त्याचबरोबर एरर स्पॉटिंग सुद्धा आहे. एरर स्पॉटिंग वनरक्षकला सुद्धा विचारलं जाईल ग्रामर बेसिसवर, अजिबात कन्फ्युज व्हायचं नाही. आता इथं मुद्दाम अवघड घेतलं जरी असेल तर लक्षात ठेवायचं, हे टॉपिक तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. पण वेटेज बघा, वेटेज पाहायला गेलं, वर्बला 1-2 प्रश्न आहेत, व्हॉइस आणि स्पीचला अगेन 2 प्रश्न जातात, पॅसेजला 4-5 प्रश्न गेले, पॅराजंबल 1 किंवा 2 प्रश्न गेले आणि एरर स्पॉटिंग पुन्हा 1 किंवा 2 प्रश्न गेले. सरासरी पाहायला गेलं तर हे 4 आणि 2 6 आणि 1 7 आणि हे 2 9 म्हणजेच 10 प्रश्न तुम्हाला इथंच जाणार आहे. म्हणजे आपलं काय ठरलंय की जर आपण बेसिक टॉपिक जरी केले, म्हणजेच कुठले सोपे आणि मध्यम, तरी सुद्धा इथून मला चांगलेच मार्क येणार आहेत या 2 सेक्शन मध्ये. बघा, आर्टिकलला प्रश्न असतो की नाही, टेन्स कन्वर्ट करा, टेन्स ओळखा प्रश्न असतो की नाही, त्याचबरोबर डिग्री सुद्धा टॉपिक एक घ्या. डिग्रीला सुद्धा प्रश्न असतो, डिग्री ओळखा किंवा फिल इन द ब्लँक मध्ये प्रश्न असतो. पॉझिटिव्ह असेल, कंपॅरेटिव्ह असेल, सुपरलेटिव्ह असेल. मग सांगण्याचा मुद्दा हाच आहे की आपल्याकडं हे 2 गोष्टी पहिल्या हातामध्येच आहेत. सुरुवात मी कुठनं करणार, तर पहिल्या वाक्याची रचना केली, त्याच्यामध्ये मी हे सगळं बघितलं, हे सगळ्या गोष्टी केल्या. सिक्वेन्स फॉलो करा. म्हणजे काय, नाऊन केला, प्रोनाऊन केला, ऍडजेक्टिव्ह केला, नाऊन प्रोनाऊन झाल्यावर एकदा आर्टिकल बघून घेतला. तुमच्या लक्षात आलं पाहिजे, आर्टिकल बघा, मध्यम पासून तिकडे जात असताना इथं नियम जास्त येणार, नियम जास्त आहे. आणि 100% जर एखाद्या विद्यार्थ्याला नियम चांगले पाठ झाले असतील, नियम चांगले त्याने वापरले असतील, तर त्याला चांगले मार्क्स मिळणार. साधारणपणे समजा तुम्हाला एक प्रश्न सोडवायला तुम्हाला 15 सेकंद लागतात व्यवस्थित. तेच जर तुम्ही सराव केला, तुम्ही त्या नियमांचं पाठांतर केलं, तुम्हाला नियम प्रॉपर आठवले, तोच प्रश्न तुम्ही 3 ते 4 किंवा मॅक्सिमम 5 सेकंदामध्ये सोडवू शकता. आता मला सांगा, जर तुम्हाला एक प्रश्न 5-5 सेकंदात सोडवत यायला लागलाय, तर तिथे एरर स्पॉटिंगला असं होतं बघा. एरर स्पॉटिंगला म्हणजे वाचता क्षणी कळतं इथं 100% एरर आहे. मग जर तुम्हाला समजा एखादा प्रश्न 5 सेकंदामध्ये सोडवायला लागलाय, तुमच्याकडे 10 सेकंद शिल्लक राहील. म्हणजे 15 सेकंदवाला सुद्धा बरोबर आलं, 5 सेकंदवाला सुद्धा बरोबर आलं, पण 5 सेकंदवाला जे उत्तर सोडवलं त्याच्याकडं 10 सेकंद एक्स्ट्रा शिल्लक आहे. मग हेच तुम्हाला असे एक्स्ट्रा टाइम गोळा करून इथं पॅसेजला द्यावा लागेल. मग आपला भर जास्त कशावर असणार आहे, आपण बेसिक टॉपिक सध्या घेतोय, आपल्या बॅच मध्ये सध्या सगळ्या गोष्टी चालू आहे. आपण सुरुवातीपासून नाऊन केलेला आहे, नाऊनचे नियम केलेले आहेत, प्रोनाऊन केलेला आहे, प्रोनाऊनचे आपण काही महत्वाचे नियम केले, त्याचे प्रकार केले. सध्या आपल्या बॅच मध्ये आर्टिकल सुद्धा संपलेला आहे, त्याचे सुद्धा आपण काही महत्वाचे नियम केलेले आहेत. परीक्षेला जेवढं अपेक्षित आहे तेवढं लक्षात ठेवायचं. म्हणजे होणार काय आहे, सिलेबस सगळा कव्हर असेपर्यंत काही गोष्टी आपल्या समोरच येतील. ठीक आहे, आगामी काळामध्ये ऍड पडेल, पण असं नको व्हायला की ऍड पडली आणि मग आपण जागा झालो. मित्रांनो, आपल्याला वाटतं एवढं सोपं पण नाही इंग्रजी व्याकरण, पण आतापासून जर जरा तयारी केली, त्याच्यामध्ये काही डोकावून बघितलं, काही आवड निर्माण केली, तर तुम्हाला मला अजिबात अवघड जाणार नाही, हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे थोडं आपण स्टार्ट करूया, हे लक्षात ठेवायचं. ओके, जास्त भर जर बघायला गेला तर लक्षात ठेवा, महत्वाचे टॉपिक कुठले आहेत, ज्यांच्यावर हमखास प्रश्न आहेत, असे एक म्हणजे आर्टिकल करावाच लागेल, चांगल्या प्रकारे करावा लागेल. त्यानंतर टेन्स, त्यानंतर वर्ब, त्यानंतर महत्वाचा तुमचा व्हॉइस, त्यानंतर स्पीच, त्यानंतर क्वेश्चन टॅग, हे करावेच लागते. ठीक आहे, याला विसरायचं नाही 100%. किंवा प्रिपोजिशन करावाच लागेल, कंजक्शन करावाच लागेल. हे टॉपिक जास्त तुम्हाला मार्क पाडून देतात. आता ज्यांचा चांगला अभ्यास झाला, कधी पण लक्षात ठेवायचं, विद्यार्थ्यांना एरर स्पॉटिंग खूप जास्त अवघड वाटायला. मित्रांनो, वाक्यातली चूक काढणे, वाक्यामधला एरर काढणे, चूक काढणे, हे एवढं अवघड पण नाही. पण तुम्हाला तो टॉपिक पूर्णपणे समजला पाहिजे, तुम्हाला त्यातले काही नियम सुद्धा आठवले पाहिजे. नियम आठवले नसतील तरी हरकत नाही, पण त्याचं प्रॉपर अंमलबजावणी केली त्या वाक्यामध्ये पाहिजे.
होते काय, नुसतं वाक्य वाचलं कळतच नाही काय त्या वाक्यामध्ये चूक, आणि आपला वेळ चालला. हे लक्षात ठेवायचं, आपल्या दोन्ही परीक्षेला वेळेचं बंधन आहे. म्हणून दारूबंदी पोलीसवाल्यांनी काय करायचं, जरासा सिलेबस थोडासा टाणवावा लागेल. म्हणजेच काय, काही घटक एक्स्ट्रा आहेत, त्याचबरोबर तुम्हाला काही वेगवेगळ्या नियम सुद्धा एक्स्ट्रा करावे लागतील. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, सध्या बॅच मध्ये आपण दोन्हीकडे लेक्चर घेत आहोत, वनरक्षक असेल किंवा दारूबंदी पोलीस असेल, पण दारूबंदी पोलीसच्या विद्यार्थ्यांना काही घटक वेगळे देणे अपेक्षितच आहे. आलं लक्षात? म्हणजे तुम्हाला जास्त भर या टॉपिकला द्यायचं आहे. त्याचबरोबर एरर स्पॉटिंग अजिबात विसरायचं नाही. आता बरेच विद्यार्थी म्हणतात, सर मी डिरेक्टली एरर स्पॉटिंग करतो म्हणजे मला 2-3 मार्क मिळतील. अरे आधी तुम्हाला हे बेसिक टॉपिक करावे लागेल. बेसिक टॉपिक वरच तुम्हाला आधारित काय असतात, एरर स्पॉटिंग असतात. मग तो प्रोनाउन्सचा एरर असेल, मग तो नाउनचा एरर असेल. आता बघा, समजा मी एक तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, लक्ष द्या. बघा एक्झाम्पल काय आहे, ईच ऑफ द स्टुडंट्स आर वेटिंग फॉर रिझल्ट्स. बघा आता बॅचचे विद्यार्थी आहेत, त्यांना हे पटकन जमणार. ठीक आहे, जेव्हा तुम्ही अशा प्रकारचा प्रश्न वाचता, तुमच्या वाक्यामध्ये काय असतं, याला 1, याला 2, याला 3 आणि याला 4. तुम्हाला सांगायचं आहे कोणत्या पर्यायामध्ये एरर येणार आहे. ठीक आहे, बघा जेव्हा तुम्ही असा प्रश्न वाचता, मी विद्यार्थ्यांना काय सांगितलं बॅचमध्ये, जेव्हा जेव्हा इच येणार तेव्हा त्या वाक्यामध्ये काही ना काहीतरी एरर येऊ शकतो. बरं, एरर मला काढायचा आहे, मला त्याचा नियम माहिती पाहिजे. नियम काय बघा, इच ऑफ द स्टुडंट्स म्हणजे काय, आता लक्षात ठेवायचं, कधीही सुरुवात करताना जो कर्ता असतो त्या कर्त्याला एक वचन किंवा अनेक वचनामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचाच. कुठलाही नाम आणि सर्वनाम असेल त्याला एक वचन अनेक वचन आणायचंच, त्याशिवाय तो तुमचा पुढचा हे होत नाही, ग्रामर काढता येत. आता मला कळालं, इच म्हणजे प्रत्येक जण म्हणजे एक वचन आहे. नियम काय सांगतोय की जर एक वचन करता असेल तर मला एक वचन क्रियापद लागलं पाहिजे. ठीक आहे, नियम अजून एक काय सांगतो, जर ऑफ द असेल तर मला पुढचा शब्द, पुढचं नाम जे लागेल ते अनेक वचन लागेल. नाम किंवा सर्वनाम पण लागेल, पण अनेक वचनच पाहिजे. ऑफ द नंतर पुढचं अनेक वचन लागलं का रे, चला अनेक वचन लागलं. म्हणजे बघा एरर स्पॉटिंग मध्ये काय करायचं, पहिला स्टेप झाली बघा, कट मार्क केलाय, इथं क्लिअर झालं, क्लिअर झालं, इथं आला, इथं पण क्लिअर झालं, आता इथपर्यंत क्लिअर झालं होतं, आता चेक करा. म्हणजे कधी पण लक्षात ठेवायचं, एरर स्पॉटिंग मध्ये तुमचं भर कशावर पाहिजे, आर्टिकल बरोबर, सर्वनाम, नाम म्हणजे करते, त्यानुसार क्रियापद, आणि महत्वाचं काय क्वेश्चन टॅग असेल किंवा अजून कोणती गोष्ट, टेन्स किंवा वर्ब पण असेल. आता मला कळालं, जर माझा करता एक वचन आहे तर त्यानुसार माझं क्रियापद सुद्धा एक वचनच पाहिजे. आणि इथं माझ्या लक्षात येतं, जर इच हा एक वचन सर्वनाम आहे तर मला क्रियापद सुद्धा एक वचन पाहिजे होतं. हे एक वचन आहे का रे? विद्यार्थ्यांना मी टेक्निक पण सांगितलेली आहे, काय एक वचन कसं लक्षात ठेवायचं, ज्या ज्या क्रियापदामध्ये एस हा अक्षर आहे ते सगळे एक वचन असतं. इज आहे, वॉज आहे, हॅज आहे, डज आहे, V1 आहे, कुठलेही घ्या. म्हणजे ज्या शब्दामध्ये एस नावाचं अक्षर आहे, एस म्हणजे सिंग्युलर म्हणजे एक वचन झालं. काय हरकत आहे, प्रॉब्लेम काय टेक्निक करण्यामध्ये. आता मला कळालं, आर म्हणजे अनेक वचन क्रियापद झालं, माझा कर्ता एक वचन आहे, म्हणजे या दुसऱ्या भागामध्ये मला एरर सापडतोय. आता इथंच झालं, पुढं जायचं नाही. वाक्यामध्ये एकच तुम्हाला एरर दिला जाईल, 2-2 पर्याय आपण टिकमार्क करत नसतो, एकच पर्यायला टिकमार्क करतो. मला कळालं, जर इथं 100% एरर असेल, पुढे जाऊन आपला वेळ घालवायचा नाही, दुसरा प्रश्न सॉल्व्ह करायचा. लक्षात? मग अशा प्रकारच्या गोष्टी आपण करायला लागलो. महत्वाचं काय आहे की तुम्हाला एक ओव्हरऑल स्ट्रॅटेजी गायडन्स करणं महत्वाचं आहे, वेगळे विषय सुद्धा तुम्हाला समजून सांगणं महत्वाचं आहे. सुरुवात तुम्हाला कुठनं करायची आहे, पहिला अभ्यासक्रम सगळा लिहून काढा. अभ्यासक्रम लिहून काढा, नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह सगळे घटक लिहून काढा. घटकांची प्रॅक्टिस करा वारंवार. 12-13 घटक तुम्हाला आलेच पाहिजेत. बरं, शब्दाच्या जाती केल्या, पण त्याचबरोबर 3-4 घटक असे आहेत शब्दाच्या जातीमध्ये येत नाहीत. ते आपण कुठले कुठले बघितले, जसं की फॉर एक्झाम्पल टेन्स शब्दाची जात नाहीये, आर्टिकल शब्दाची जात नाहीये, त्याच्यानंतर व्हॉइस स्पीच शब्दाची जात नाही. हे लक्षात ठेवायचं. आणि जेव्हा तुम्ही हे घटक कराल, तुम्हाला सायमल्टेनियसली म्हणजे त्याचबरोबर तुम्हाला वोकॅबलरी सुद्धा आलीच पाहिजे. वोकॅबलरीवर सुद्धा जास्त भर आहे, लक्षात ठेवायचं. आता वोकॅबलरी मध्ये काय येणार, तर काही समानार्थी शब्द आहेत, काही विरुद्धार्थी शब्द आहेत, काही शब्द समूहाबद्दल एक शब्द आहेत, म्हणजेच काय, वन वर्ड सबस्टिट्यूशन. त्यानंतर सगळ्यात त्यांना आवडणारा टॉपिक म्हणजे स्पेलिंगचे एरर. अजून सुद्धा काही विद्यार्थ्यांना बेसिक स्पेलिंग येतच नाही. मग हे जो वोकॅबलरी टॉपिक आहे,
हा असा खेळीमेळीनं झाला पाहिजे की चला स्पेलिंग एरर मध्ये कसं लक्षात ठेवायचं, काही टेक्निक आहे का, किंवा काही चित्रांच्या माध्यमातून अभ्यास करायचा का. मग आपल्या बॅच मध्ये सुद्धा आपण या सगळ्या गोष्टी करत आहोत. कोणत्या, आपल्या ब्लॅक पॅन्थर वनरक्षक बॅच असेल किंवा किंगफिशर दारूबंदी बॅच असेल. आता सध्या तर आपण लेक्चर घेतलेले नाही त्याच्यामध्ये कोणते वोकॅब्युलरीचे, आगामी काळामध्ये आपण ती सुद्धा सुरुवात करत आहोत. मग लक्षात ठेवायचं या सगळ्या गोष्टी, त्याचबरोबर कसा भर असतो, कसे प्रश्न पडतात आणि सॉल्व्हिंग पण विद्यार्थ्यांकडे करून घेतो. आणि त्याचबरोबर आपण काय करायला लागलोय, ह्या आपल्या बॅच मध्ये आपण होमवर्क नोट्स पण द्यायला लागलेलो आहोत. म्हणून लक्षात ठेवायचं, भीती दूर करा. भीती बाळगून आपल्याला काही होणार नाही, उलट टेन्शन मध्ये आपण येऊ. त्यापेक्षा आपल्या हातामध्ये काय आहे, बिनधास्त काय काय करावं लागेल त्याचं पूर्ण लिहून काढा. अभ्यासक्रम मला वाचावा लागेल, घटक करावे लागतील, घटकावर काही भर द्यावा लागेल. अवघड घटक कुठले आहेत ते करण्यापेक्षा सोपे करून घेतो, मध्यम करून घेतो, आणि जेव्हा मला चांगला वेळ मिळाला, चांगला सराव झाला, माझे अवघड पण चांगले होऊन जाणार. अवघड मध्यमला येतील, मध्यम पुन्हा सोप्याकडे येतील. अलग लक्षात. तर विद्यार्थ्यांचे बरेचसे प्रश्न असतात. मी पुन्हा एकदा सांगतो की आपल्या महाराष्ट्र पब्लिकेशनचे दोन्ही पुस्तकं मार्केटला अवेलेबल आहे. कुठं, अमेझॉनला जाऊन सर्च मारू शकता. काय करायचं, वनरक्षक महाराष्ट्र पब्लिकेशन किंवा दारूबंदी पोलीस महाराष्ट्र पब्लिकेशन. तुम्हाला सविस्तर त्या ठिकाणी पूर्ण पुस्तकाचं माहिती येईल. लक्षात ठेवा, या दोन्ही पुस्तकामध्ये, दोन्ही अपडेटेड आहेत, दोन्ही पुस्तकामध्ये आपण यापूर्वी झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्या सविस्तर त्यांचं विश्लेषण केलेलं आहे. मी वारंवार सांगत असतो, फक्त पर्याय टिकमार्क केला आणि पुढे गेलो म्हणजे अभ्यास झाला नव्हे. तो पर्याय का आला, त्याचं बेसिक काय आहे, तो चॅप्टर कोणता आहे, आणि जे वरचे 3 पर्याय शिल्लक राहतात त्यांचा अर्थ काय आहे, हे सगळं आपण या ठिकाणी कव्हर अप करून घेतलेलं आहे. म्हणून दोन्ही पुस्तकं, मग ते वनरक्षक प्लॅनर असेल 26चा अपडेट पॅटर्न नुसार, किंवा दारूबंदी पोलीसचं पेपर सोल्युशन असेल, हे दोन्ही पुस्तकं अवेलेबल आहेत. बिनधास्त वाटलं तर परचेस करू शकता, कुठल्याही प्रकारचा फोर्स नाही. एकदा पुस्तकाची क्वालिटी बघायची, स्पष्टीकरण बघायचं, खरंच त्यामध्ये पूर्णपणे कव्हर अप केलेलं आहे का, कव्हर अप केलं असेल तर व्यवस्थित घेऊ शकता. आणि त्याचबरोबर या सगळ्या मागील वर्षा प्रश्नपत्रिका आहेत. लक्षात ठेवायचं, आपण त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव, विद्यार्थ्यांना हवं म्हणून आपण दोन्हीही कॉम्बो बॅच लॉन्च केलेले आहेत. म्हणजे वनरक्षक आणि दारूबंदी पोलीस यासाठी कॉम्बो बॅच आहे. तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍपवर जाऊन तुम्ही बॅच पाहू शकता. सध्या या बॅचची फी आपण 800 रुपये केलेली आहे. दोन्हीही याच्यामध्ये घटक होतील. म्हणजे काय, दारूबंदी पोलीसचे पण घटक होतील, वनरक्षकचे पण घटक होतील. त्याचबरोबर शिकवणी दर्जेदार चालू आहे. होमवर्क नोट्स द्यायला लागलेलो आहे. आता होमवर्क नोट्स हा प्रकार काय आहे, तर तुम्हाला सुद्धा त्यामध्ये काही सॉल्व्हिंग करायचं आहे. इथून मागं काय व्हायचं, फक्त आपण वाचत बसायचो, तो अभ्यास होत नाही. वाचा, लेक्चर्स करा, त्याचबरोबर जे तुम्हाला वाचून समजलेलं आहे ते तुम्हाला सॉल्व्ह सुद्धा करायचं आहे. म्हणजे महत्वाचं काय आहे, तर सगळ्या प्रकारे अभ्यास करायला लागलो. व्ह्यूज आहेत, होमवर्क नोट्स आहेत, प्रश्न विश्लेषण आहे, सराव टेस्ट सुद्धा आहे. लक्षात ठेवा, बॅच घेऊ शकता. आधी फ्री लेक्चर्स बघायचे, मी सांगतो म्हणून नाही घ्यायची. महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍप्लिकेशनला जायचं, तिथं तुम्ही जाऊन बॅच बघू शकता. स्क्रोल करा, कंटेंट मध्ये जा. कंटेंटला गेल्यावर तुम्ही प्रत्येक विषयाची फ्री लेक्चर्स बघून घ्या. मध्ये मराठी व्याकरण असेल, इंग्रजी व्याकरण असेल, जीएसचा कोणता घटक असेल, किंवा अजून कुठला गणित बुद्धिमत्ता असेल, व्यवस्थित लेक्चर पाहू शकता. 3-4 लेक्चर फ्री आहेत. बॅच आवडल्यास घेऊ शकता. लक्षात ठेवायचं, तुम्हाला कोणताही जर काही प्रॉब्लेम आला तर बिंदास या नंबरला कॉल करा. हा आपला व्हॉट्सअपचा क्रमांक आहे. बॅच बद्दल काही शंका असेल किंवा अजून कुठल्या शंका असतील तुम्ही ते विचारू शकता, हरकत नाही. पण इंग्रजी व्याकरण हा तुमचा चांगलाच झाला पाहिजे, आणि चांगलं करण्याची जबाबदारी ही फक्त महाराष्ट्र अकॅडमीची आहे. आपण त्यासाठी कोर्स सुद्धा घेतलेले आहेत, तुम्ही विद्यार्थ्यांना विचारू शकता. युट्यूबला सुद्धा यापूर्वी आपण बरेचसे व्हिडिओ घेतलेले आहेत. ठीक आहे मित्रांनो, सुतीमोड लक्षात ठेवायचं, मनामध्ये कोणती शंका आणू नका की मला इंग्रजी येत नाही. मला इंग्रजी येते, मला इंग्रजी येते, आणि त्यामध्ये मला आता फक्त काय करावं लागेल, तर काही घटक करून मला एका सर्टन स्कोरला जायचं आहे. मला फक्त एक मिनिमम स्कोरला जायचं आहे. मी त्या स्कोरला जाणारच. माझ्याकडे आता वेळ आहे, तर मी 100% त्या वेळेचा चांगला वापर करेन आणि माझ्या स्कोरमध्ये इम्प्रुव्हमेंट करेन. माझ्याकडे हाच एक पर्याय शिल्लक राहतो. माझ्याकडे रडणं, कंटाळवाना प्रकार करणं किंवा स्वतःला शिव्या देणं हा प्रकार उरत नाही. इंग्रजी व्याकरण किती अवघड असेल, विद्यार्थी सिलेक्ट होत नाहीत का, विद्यार्थ्यांना मार्क पडत नाहीत का, मग त्यांना पडत असेल तर आपल्याला का पडू नये. म्हणून लक्षात ठेवा की भीती दूर करा. सुरुवातीपासून तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. घटक लिहून काढा, घटकांचा अभ्यास करा. हे सगळं आपल्या बॅच मध्ये सध्या चालू आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक सुद्धा करा, शेअर करा, आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करून ठेवा. आणि तुमच्या मनातले कुठले डाऊट्स असतील इंग्रजी व्याकरण संदर्भात मला बिंदास्त कमेंटला टाका, मी त्याला वैयक्तिक रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे मित्रांनो, पुन्हा आपण अशा काही व्हिडिओमध्ये भेटूया. अभ्यास चांगला करा, काळजी घ्या. जय हिंद.